नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे कामापासून. तर हे बघा, मी माझा ऑलमोस्ट अर्धा स्वयंपाक झालेला आहे. अर्धा स्वयंपाक मी सकाळचा स्वयंपाक करते आहे. आणि हे जे मी वांग्याचे काप दाखवले आहे तुम्हाला, माझ्या प्रिन्सेसला वांग्याचे काप असं गोल कापून किंवा तुम्ही कोणत्याही आकाराने कापू शकता. आणि त्याला तिखट नाही, हळद आणि मीठ थोडं मिक्स करून दोन्ही बाजूला चांगलं त्याला लावून तुम्हाला तुपात किंवा थोडंसे तेलात फ्राय करून त्याला भातासोबत किंवा तुम्ही पोळीसोबत पण देऊ शकता. पण माझी प्रिन्सेस भातासोबत खूप चांगली खाते. ती एवढ्यात एखादी हप्ता झाला जेवण बिलकुल करत नाही आहे, जेवणाला इग्नोर करते आहे सगळं. म्हणून मग तिलाही खूप आवडते. ती असंही नुसती तिला वांगा दिलं, फ्राय करून वांगा दिलं तरी ती आवडीने खाते. म्हणून म्हटलं आज तिच्यासाठी वांगा करूयात. काल सायंकाळी मार्केटमध्ये जाऊन वांगा घेऊन आली आहे. तिच्यासाठी वांग्याचे काप, वांगा फ्राय म्हणतो आम्ही याला, वांगा फ्राय करत आहे, जेणेकरून त्या वांग्यासोबत थोडंसं भात खाईल किंवा पोळी खाईल. सहसा ती तर भातच खाते वांग्यासोबत, तिला आवडते खूप. म्हणून तिच्यासाठी वांगा फ्राय केली आहे. आमचं पण स्वयंपाक झालेला आहे. आज काही नाही, सिंपल मेनू आहे. मी वरण भात केला आहे आणि पोळ्या पण केलेल्या आहे. आणि इकडे प्रिन्सेससाठी वांगा फ्राय चालू आहे आपलं. हे बघा, टिश्यू पेपरमध्ये थोडंसं तिला टाकून देते, कारण की तेल सोखून घेते म्हणून तेलात मी फ्राय केली आहे. जास्त नाही, थोड्याशा तेलात फ्राय करते. तिला सकाळी पोळी चारण्याचा पण आम्ही प्रयत्न केला, पण ती पोळी पण नाही खाली. आणि दूध पाजण्याचा प्रयत्न केला, दूध पण नाही पिली. ती आजकाल काहीच खात नाही, सगळं इग्नॉर करत आहे. म्हणून जरासा टेन्शन आला आहे. तरी तिला मी वेगवेगळे पदार्थ करून देत असते, किंवा आलू पराठा, पनीर पराठा, बीट पराठा, पालक पराठा किंवा उपमा. आणि हे वांगा फ्राय जसं करतो आपण तसं मी आलू पण फ्राय करून देते तिला आलू फ्राय पण खूप आवडतात. पण एक हप्ता झाला ती बिलकुल जेवण इग्नोर करत आहे. तिचं वजन पण मला वाटते कमी झालं. तिच्यासाठी बघा, मी आता ताट रेडी केलेलं आहे. तिच्यासाठी अर्धा वांगा फ्राय आणि थोडंसं भात घेऊन जात आहे. तिला मी नाही, आता माझी मम्मी आहे तर मम्मीला म्हणत आहे की तू थोडंसं तिला चारून दे आणि मला बाकीचे पण कामं आवरायचे आहे. आम्हाला थोडंसं किचनमधलं जे कपाट आहे ते क्लीन करायचं आहे. म्हणून म्हटली तिला आज तू जेवण चार. तसं ती पण रोज जेवण करण्याचा प्रयत्न करते, पण तिचं मूडच नसतो आजकाल जेवण करण्याचा. ती बाहेर खेळत होती तिच्या नानूसोबत, तिला घेऊन आले आतमध्ये. पण ती सांगते वांगा फ्राय पण खाल्लेली नाही. वांगा फ्राय म्हणजे नुसती वांगा खाली, पण भात बिलकुल तोंडात तिनं घेतला नाही. तर असो, हे बघा, माझं इकडे पूर्ण किचन ओटा पण पूर्ण क्लीन झालेला आहे. पूर्ण भांडे पण घासून घेतले आहे मी, स्वयंपाकानंतरचे भांडे घासून घेतले आहे. आणि हे जे इथे तीन भांडे घासणे दिसत आहे, एक आहे हा येलो कलरचा आहे जो बेसिन घासण्याचा आहे, आणि जो मी हात ठेवली आहे तो भांडे घासण्याचा आहे, आणि जो पलीकडे ठेवला आहे तो आहे माझं ओटा क्लीन करण्याचा. काल मी थोडं किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेतली, घासून पुसून. आणि आता मला हा जो कपाट दिसत आहे, मी उभी आहे, तो कपाट मला पूर्ण क्लीन करायचा आहे, कारण की हे फर्निचर
फर्निचर आहे लाकडी, तर खूप कॉकरोच वगैरे होतात आणि कॉकरोच तुम्हाला माहीतच आहे हानिकारक असतात. कुठेही कोणत्याही डब्यात जाऊन शिरतात किंवा खाण्याचे आपले पॉकेट वगैरे राहतात लहान मुलांचे वगैरे तिथे जाऊन घुसून राहतात. एकदा इडलीच्या पॉकेटमध्ये पण जाऊन घुसून होतं ते. मला इडली पॉकेट पूर्ण फेकावं लागलं. तसं मी आधी व्हायच्या आधी हप्त्याला किंवा महिन्याला 2दा तरी क्लीन करत होती, पण आता पॉसिबल होत नाही कारण की माझ्यासोबत सासू सासरे राहत नाही, मी एकटी राहते म्हणून तसं पॉसिबल होत नाही. यांनी ड्युटीवर जातात, तिला सांभाळायचं असते आणि पूर्ण स्वयंपाक प्लस तिचं खाणं पिणं आणि अंघोळी वगैरे सगळं असतं. तर आता मम्मी बाबा पण येऊन आहेत, तर चला म्हटलं आता थोडं किचन आपण आवरून घेऊयात. तर मी इथले पूर्ण डब्बे बाजूला काढून घेतली आहे आणि तिथे आपली झुरळ कॉकरोच वगैरे खूप असतात म्हणून छान व्यवस्थित पुसून घेत आहे. आणि हा जो घर आहे आमचं राहतं घर, म्हणजे आमचं स्वतःचं घर नाही आहे. आम्ही यवतमाळमध्ये रूम करून असतो. हा 3 रूमांचा घर आहे. आम्ही आधी दोघे असताना 2 रूम केल्या होत्या, पण आता ही झाली आणि कसं पाहुणे घरी येणं जाणं चालू होतं म्हणून 3 रूम आवश्यकता असतेच, तसं म्हणून 3 रूम केलेली आहे. पण आता प्रॉब्लेम असं झालेला आहे की आमच्या साईडलाच लागूनच एक घर झालेला आहे आणि आता या घरात खूप अंधार येतो कारण की पूर्ण जो साईडला घर होत आहे तो पूर्ण जॉईंट, म्हणजे काही स्पेस नाही आहे या घरामध्ये आणि त्या घरामध्ये काही स्पेस नाही आहे म्हणून या घरात पूर्ण अंधार येतो. बघू, हा तर दुसरा प्रॉब्लेम आहे. तर हे बघा, मी छान स्वच्छ इथे झाडून पुसून घेतलेला आहे आणि मी इथे डब्बा पुन्हा परत ठेवण्याच्या आधी हे जे चॉक दिसत आहे तुम्हाला, हीट तुम्हाला तर माहीतच असेल, मुंग्या मारण्याचं कॉकरोच मारण्याचं वगैरे, हे मी एकदा पूर्ण चौकोन फिरवून घेत आहे कारण की इथे आपला खाऊ प्लस आपण काही पण ठेवतो पदार्थ वगैरे, तर त्यात न कळत मुंग्या वगैरे लागतात. आपलं नेहमी लक्ष राहत नाही त्यांच्याकडे म्हणून हा जो चॉक आहे ना, मी एकदा इथे रेषा मारून असं फिरवून घेत आहे. फिरून घेतल्यानंतर इथे मग मी छान कागद पण ठेवलेला आहे. हे बघा, माझे अहोवाले आहेत. इथे एक गंमत झाली, कॅमेरा चालू होतं की नव्हतं मला माहीत नव्हतं. यांनी येऊन बघितले, तिथे हाय पण केले. मला वाटलं की कॅमेरा ऑन नाही आहेत, पण त्यांनी म्हटले की कॅमेरा ऑन आहेत. मग मी बघते तर काय, हो खरंच कॅमेरा ऑन होतं. त्यावर थोडीशी गंमत झाली. तर चला, कंटिन्यू माझं काम चालू आहे. हे बघा, मी व्यवस्थित पुसून घेतली आहे. वरचे 2 जे कप्पे आहेत ते छान पुसून घेतले आणि डब्बे पण 2-3 डब्बे पण घासायला काढले होते कारण की ते खूप खराब झालेले होते. तर हे कप्पे क्लीन करता मला मटकी दिसली. मटकी तसं आम्ही आत्ताच आणलेली किराणा सामानामध्ये. मटकीचं उसळ खूप दिवस झाले, मलाही आवडते आणि अहोंना आवडते, आम्ही खाल्लेले नाही म्हणून म्हटलं जाऊ द्या आपण मटकी भिजवूयात, उद्या आपल्याला मटकीची भाजी करायची आहे. तर कप्पे साफ करता मी इकडे थोडी मटकी पण भिजू घातलेली आहे. हे बघा, एवढी मटकी मी भिजू घातलेली आहे. आम्हा दोघांना हे पुरेशी आहे. आणि हे बघा, इकडं माझं जे कप्पे आहे ना ते पूर्ण क्लीन करून झालेलं आहे हा कपाट. आणि जो वरचा स्पेस कमी दिसतो आहे कारण की मी 2-3 डबे घासायला काढलेले आहे. हे बघा, माझे पूर्ण क्लीन झालेला आहे आणि नीट टिटकं ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला एक गंमत सांगते, हा जो बॉक्स दिसत आहे हा जो कपांचा बॉक्स आहे. त्यात मी एक आयडिया माझं दिमाग लावलं थोडंसं आणि त्यात साबणी वगैरे असं वेगवेगळं सॅग्रिगेट करून छान ठेवलेलं आहे त्यात. तुम्हाला ही आयडिया आवडली का मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि हे बघा, पूर्ण साफसफाई केल्यानंतर तेवढा कचरा निघाला. सर्व आवरून मला जेवण करायला 1 वाजले आहे. आता 1 वाजले आहे, मी माझ्या जेवणाची तयारी करत आहे. माझी प्रिन्सेस तिकडे झोपलेली आहे, ती अंघोळ वगैरे करून छान झोपली. तिच्या पप्पाने तिला झोपवलं आणि आता मी माझं जेवणाचं आटोपती आहे. मला पोळी खायची इच्छा नव्हती म्हणून मी पोळी काही ताटात घेतली नाही. मी एक वांगा फ्राय घेतला आणि फोडणीचं वरण केलं होतं ते घेतलं आणि आता मी माझं जेवण आटोपते. तर चला, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.